नमस्कार. असं सांगायचं आहे की वाहतं पाणी, नदीमधलं वाहतं पाणी जर कधी वाहत असेल तर ते पाणी शुद्ध आणि निर्मळ असतं. पण तेच पाणी जर कधी कालांतराने कायमस्वरूपी जर थांबून राहिलं तर त्या पाण्यामध्ये दुर्गंधी निर्माण होते, एक सडन तयार होते आणि तिचा वास येतो आणि एवढा भयानक वास येतो पाणी थांबल्यामुळे. या उदाहरणावरून असं सांगायचं आहे की तुम्हीही तुमच्या मनाला आहे ना बाहेर विस्तारित करा, की तुमच्या मनातले जी काही घाण आहे ती बाजूला टाकत चला, त्याला प्रवाही करा. जर त्याच्यात घाण साचून राहिली तर तुमच्या मनामध्ये दुर्गंधी तयार होते आणि ती दुर्गंधी तयार झाली की ती शरीरावर परिणाम करते. म्हणून मन साफ करण्यासाठी त्याला आउटलेट महत्वाचा आहे. म्हणून एवढंच सांगतो की मनामध्ये जे काय असेल ते मन मोकळं करत चला. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.